आदित्यजी आयुक्तांची भेट घेतलेली आहे. विविध प्रश्न सध्या चर्चेत आहेत. काय आपली भेट होती आणि काय नाही, प्रमुख मुद्दे आजची जी होते? आमची चर्चा होती ती आमच्या मतदारसंघ साठीच होती. तसं पाहिलं गेलं तर वरळीतले जे आमचे स्थानिक विषय आहेत, मग सेंचुरी मिलचे ट्रान्झिट असो किंवा सेंचुरी मिलचं जे रिडेव्हलपमेंट आहे, तिकडच्या स्थानिकांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी, मग कुठे पाण्याचा प्रश्न होता, कुठे शाळेचा प्रश्न, या विषयावरच चर्चा झाली. तर वरळीचे आमचे सुनील शिंदेजी, मी, किशोरीताई आहेतच आणि आमचे सगळे नगरसेवक स्थानिक घेऊन आले होते. मोकळ्या जागेचा खास करून मुद्दा चर्चेत आहे. आपण काही ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मोकळ्या जागेचा लढा हा फार मोठा आहे. हा महापालिकेच्या पेक्षा जास्ती मोठा मोकळ्या जागेचा विषय आहे, कारण काही म्हाडा येतं, काही MMRDचे प्लॉट्स आहेत. आणि आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांबरोबर हा लढा सुरू आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः आपल्या मित्रांना किंवा भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा मुंबईतल्या मोकळ्या जागेच्या जवळपास फुकटात देत आहे. म्हणजे तो जो एक अंधेरीतला प्लॉट दिलेला आहे, जवळपास 400 कोटीचा प्लॉट 21 लाखात दिलेला आहे, आणि 21 लाख पर इयर म्हणजे काहीच नाही. 2 म्हाडाचे प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट दिले. त्याच्या विरुद्ध आमचा मोर्चाची तयारी सुरू आहे. मुंबईत अनेक लोक जे राजकारणाच्या पलीकडे असतात ते देखील या मोर्चात येणार आहेत, आणि लवकरच ही तारीख आम्ही जाहीर करू. दुसरं म्हणजे जो आमचा नेव्ही डिसूचा फुटबॉल प्लॉट आहे, तो फुटबॉल टर्फ आहे, तिथे देखील आज कोर्टातून एक चांगली ऑर्डर मिळाली, आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की पुढचं हिअरिंग होईपर्यंत महापालिकेने काही ऍक्शन घेऊ नये. आदित्यजी कचऱ्याचा प्रश्न वरळी प्रभादेवी दादरमध्ये महत्वाचा होता. कंत्राटदार बदलण्याने कचरा कंत्राटदार उचलला हा दिल्लीवरनं आला असं मला कळतं, एका मोठ्या मंत्र्याचा माणूस आहे असं आम्हाला कळतं. पण ह्याच्याही पुढे जाऊन महत्वाची गोष्ट म्हणजे, आम्ही, आपल्याला आठवत असेल, 2-3 दिवसापूर्वी मोठा एक मोर्चा काढला होता वॉर्ड पुरता. आणि आता जर तिथे काही थांबलं नाही तर आम्हाला मुंबईतून मोर्चा हा महापालिकेवर आणायला लागेल. आदित्यजी तुम्ही एकीकडे मुंबई महानगरपालिकेत येतात, विविध विषयासंदर्भात बैठक आहेत. दुसरीकडे तुमच्या निकटवर्ती एकीकडे असणारे सचिन नायर देखील ऍक्टिव्ह झालेले आहेत मुंबईच्या प्रश्नासंदर्भात आणि नगरसेवकांच्या बैठका देखील घेतात. चांगलं. आदित्यजी आणखी कोण असं सुधार समितीवर त्यांना पुन्हा एकदा म्हणजे मुंबई अध्यक्ष बाहेरचे पत्र देतात आणि मग तो प्रस्ताव येतो आणि मग त्या भूखंडावरचं आरक्षण बदललं जातं. पुन्हा पुढच्या सुधारणा पण तेच आहे. मुद्दा हाच आहे की भाजपने सर्व मुंबईतल्या जागा ढापायला हाती घेतलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल, 16 एकर असतील किंवा आमचं फुटबॉलचं टर्फ असेल किंवा कुठे कुठे अजून काय काय, प्रभादेवीमध्ये देखील मध्यंतरीच्या काळात आम्ही पाहिलं असेल, महेश सावंतजी असतील, निशीजी असतील, या दोघांनी तिथे लढा दिला. अनेक मोकळी मैदानं आता बिल्डरांच्या घशात घालायची, कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची, हा डाव जो बीजेपीने साधलेला आहे त्याला आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. मोठं आंदोलन कितीही मोठं असलं तरी ते आम्ही करू. मुंबई आदित्यजी एक गोवा दुसरा महामार्गाविषयी तुम्ही आज ट्विट केलं. कंत्राटदारांनी काल राज ठाकरे यांनी देखील पाहणी केली. त्यांच्यात राजकीय हस्तक्षेप आहे. त्यानंतर आज तुम्ही ट्विट मी केलं. मुंबई गोवा महामार्गासाठी किंवा इतर महामार्गांसाठी साधी सूचना दिलेली आहे की खड्डे बुजवायला इथेनॉलचा वापर करा, लवकर बुजतील. कमीत कमी खिशातले खड्डे तरी त्यांच्या कमी होतील. आदित्यजी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. कसं या सगळ्या नाही, आम्ही छोटी लोकच, आम्ही आयुक्तांना भेटायला येतो. सर हिंदी में जानना चाहेंगे आज आपने